काश्मीरी. अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. MDH. या ठिकाणी आपण पाहतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडून या संपूर्ण नुकसानग्रस्त शेतीची पाहणी जी आहे त्या ठिकाणी केली जाते. दादांच्या या संपूर्ण परिसरामध्ये दौरा जो आहे तो सकाळपासून पूरग्रस्त भागाचा सुरू झालेला आहे. कनेरी असेल, पिंपळे लिमटेक, ज्या ठिकाणी निराडावा कालवा जो आहे तो फुटलेला होता त्या परिसरामध्ये सुद्धा दादांनी जाऊन पाहणी केली. आणि त्यानंतर आपण पाहतोय की या ठिकाणाहून अजितदादा जे आहे ते शेतीच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून या ठिकाणून निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय की या संपूर्ण भागामध्ये सकाळपासूनच अजितदादांनी प्रशासनाला सूचना. दादा आपण दादा पंचनाम्याचे आदेश देणार आहेत का आपण का दिलेत? अरे सांगितलं ना, आता कलेक्टर आहेत सगळे पंचनामे. सातारा कलेक्टरला सांगितलं, पुणे कलेक्टरला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. सगळ्यात जास्त पाऊस झाला दौंड बारामती. अरे झालंय तर वर्षाची सरासरी निम्मा पाऊस एका दिवसात पडला. 7 म्हणजे बारामतीतले आतले आकडे 7 इंचाचे, आपली सरासरी 14 इंचाची. हे पुढे पहिल्यांदा पाहतोय की या संपूर्ण भागामध्ये पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते अजितदादांनी दिलेले आहेत. आणि संपूर्ण भागामध्ये चौकशी त्याबरोबर पंचनामा करून नुकसान भरपाई जी आहे ती सुद्धा येत्या काळामध्ये मिळू शकते. मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. शेतीचं नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामे आम्ही करतोय. पंचनामे पाहतोय की शेतीचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या भागांमध्ये स्वतः अजितदादांकडून पाहणी जी आहे ती केली जाते. आणि आपण पाहतोय की पलीकडच्या बाजूला शेतामध्ये मोठं नुकसान जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या संपूर्ण शेतीची पाहणी करण्यासाठी स्वतः अजितदादा जे आहेत ते बांधावरून या संपूर्ण शेतीमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती जात आहेत, दिलासा देतात. कारण अनेक शेतांमध्ये मातीच राहिलेली नाही, त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते सुद्धा झालेलं आहे. त्यामुळं या सगळ्या भागामध्ये पाहणी दौरा करून नुकसान भरपाई जी आहे ती सुद्धा येत्या काळामध्ये मिळू शकते. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी स्वतः अजितदादा जे आहेत शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेले आहेत. आणि शेतकऱ्यांना दिलासा जो आहे तो या ठिकाणी अजितदादांकडून दिला जातोय. कारण या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते. पाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावरती आहे, शेतीमध्ये पाणी आहे. निराडावा कालवा जो फुटलेला होता त्यामुळे सुद्धा शेतीचं नुकसान जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. त्यामुळं या सगळ्या परिसरामध्ये अजितदादांकडून पाहणी करत असताना लोकांना धीर जो आहे तो दिलासा दिला जातोय. कारण या सगळ्या परिसरामध्ये मोठं नुकसान जे आहे ते सुद्धा झालेलं आहे. आपण पाहतोय की अजितदादा जे आहेत त्या सगळ्या परिसरामधून पाहणी करून या ठिकाणाहून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH